संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेली परळी नगरपालिकेला लागलं होतं आणि काय पाहिलं तर काय या नगरपालिकेचं काल निवडणूक मतदान पार पडलेलं आहे. आपण गोष्ट त्या परळी शहरामध्ये 3 तिरंगी लढत होती. ते आपण पाहिले तर महायुतीच्या माध्यमातून असेल तर काँग्रेस आले असेल आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचं आलं लढण्यात आलं होतं. आणि काल अत्यंत शांत आणि संयमपणे परळी शहरामध्ये मतदान पार पडलेलं आहे. आणि या ठिकाणी पाहिलं तर ही परळीची नगरपालिकेची बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगवर पाहिलं तर या ठिकाणी मतपेट्या जे ठेवण्यात आली आहेत आणि या ठिकाणी पाहिलं तर संपूर्ण पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. या ठिकाणी पाहिलं तर SRP असेल, स्थानिक पोलीस असेल, असे अनेक 25 लोकांचा स्टॉप 24 तास या ठिकाणी निघा ठेवणार आहे. आणि या ठिकाणी पाहिलं तर कुठलाही अनुचित प्रकार घडून यासाठी टोटली बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. याकडे पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष लागले असतील नगरपालिकाने या ठिकाणी पाहिलं तर आता स्वतः शरद पवार गटाचे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत संजय नाना देशमुख यांनी आता स्वतः येऊन या ठिकाणी या मिशनची पाहणी देखील केलेली आहे. आणि आपण त्यांची सतत नाना तुम्ही काय सांगाल की आता या ठिकाणी येऊन तुम्ही आता स्वतः पाहणी केलेली आहे, काय सांगाल? मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षातर्फे माझी पत्नी संध्या दीपकराव देशमुख या परळी नगराध्यक्षपदासाठी उभ्या आहेत. काल मतदानसुद्धा पार झालं, पूर्ण झालं आणि आज रिझल्ट होता 3 तारखेला. पण माननीय न्यायालयाने जो निर्णय दिला आहे की 21 तारखेला हे करायचं काउंटिंग निकाल देणार आहेत. मग तत्पर हे आमच्या ज्या मतपेट्या आहेत त्या परळी नगर परिषदच्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवल्या आहेत. त्याची पाहणी मी रात्रीसुद्धा आलो, पाहणी करून गेलो आणि मी आता पत्र देणार आहे. कारण मला रात्री इथं कुठली व्यवस्था नव्हती थांबायची, तर मी आज पत्र देणार आहे की मला इथं थांबायची आहे, व्यवस्था करायची आहे, करा म्हणून. आणि इथं कशा पद्धतीनं थांबायचं आम्हाला रात्रभर काढायचे आहे. संशय तुम्हाला कशामुळे थांबायचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे परळीमध्ये कशा कशा प्रकारचे आणि वेगवेगळे हे प्रकार झालेले आहेत. आणि ह्या आधी पण असे प्रकार खूप वेळ झालेत. लोकसभेला हे ते अंबाजोगाईला तुम्हाला माहीत असेल. त्याच पद्धतीनं असा आम्हाला संशय येतो की इथं खूप मोठं टोळक्यांचं राज्य आणि गुंडांचं राज्य आहे. आणि कालसुद्धा काही 1, 12 आणि 11मध्ये खूप 1मध्ये असा खूप मोठा प्रकार गोंधळ झाला आहे. आणि तिथंसुद्धा बोगस मतदान केलं आहे. तुम्ही CCTV ची मागणी केली आम्ही, त्याच्यातसुद्धा तुम्हाला दिसेल एक माणूस 3 वेळेस मतदान करायला. पण आम्ही शांततेत घेतलं कुठेही येऊ नये म्हणून. तुम्ही या संदर्भात तक्रार का केली नाही? मग आम्ही तक्रार दिली ना, रात्री खूप उशीर झाला होता, सगळे व्यस्त होते पेट्याच्या ह्याच्या गडबडीत. आमची आज रीतसर तक्रार आहे आणि मी तेच सांगालो ना, आता थोड्या वेळानं आम्ही इथं राहायचीसुद्धा व्यवस्थेची एक मागणी करणार आहोत. कशा पद्धतीने राहायचं आम्हाला 2 शिफ्टमध्ये इथं माणसं किती माणसं अवेलेबल आहेत आम्हाला एका उमेदवाराला आणि कसं राहायचं आणि कशा पद्धतीनं तुम्ही आमची व्यवस्था करणार आहेत का? आम्ही आमच्या घरून पणगं खाटपीठ आणून इथं बसावं, बाज टाकून अशा पद्धतीनं जेवण खाऊन आमची व्यवस्था इथं आम्ही आमच्या पद्धतीने इथं येऊन 24 तास आम्ही पहारा देणार आहोत. पण किती माणसं अलाउड आहेत? या ठिकाणी पाहिलं तर पोलिसांचा बंदोबस्त तक्रार लावले नाही. शासन आहे, पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये सुद्धा काल काय प्रकार झाला हे तुम्हाला आता 11, 12 आणि 1मध्ये तुम्हाला प्रत्यक्षात दिसेल. कशा पद्धतीनं पोलिसांना सुद्धा आरेरावी करून त्या कशा पद्धतीनं काल मतदान करून हे केलं आहे, बोगस मतदान केलं आहे. ह्या 3 बूथवर तुम्हाला आता प्रत्यक्षात दिसेल. आम्हाला कुठलाही कुणावर भरोसा नाही. आम्हाला स्वातंत्र्य आहे. आम्ही ह्या पेटीच्या राखण्यासाठी आम्हाला इथं त्यांनी व्यवस्था करावी, नाही तर आम्ही आमच्या घरून बाज पलंग गादी घेऊन आम्ही इथं स्वतः आम्ही उमेदवार आणि आम्ही इथं राहणार आहोत. तर हे होते दीपक नांदे. त्यांचं म्हणणं की आम्हाला शासनावर भरोसा नाही आहे, त्यामुळे आता आम्ही अधिकृत या ठिकाणी पत्र देऊन आम्हाला याच्या राहणी सोयी करण्याची मागणी आता दीपक देशमुख यांनी करण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.